सो हॅलो स्टुडंट्स, आता आपण बघूया ते लॉ ऑफ फ्लोटेशन. ओके, लॉ ऑफ फ्लोटेशन. लॉ ऑफ फ्लोटेशन. लॉ ऑफ फ्लोटेशन. आता हा लॉ ऑफ फ्लोटेशन काय बघा. ए बॉडी कॅन फ्लोट. अ बॉडी कॅन फ्लोट only when it displaces liquid. It displaces liquid of weight. It displaces liquid of weight equal to body's weight. ओके, म्हणजे एखादी बॉडी फ्लोट कधी होऊ शकते जर त्या बॉडीनं डिस्प्लेस केलेल्या लिक्विडचं वेट हे इक्वल टू काय असेल, बॉडीचं वेट असेल तर. ओके, म्हणजे जेवढं बॉडीचं वेट आहे तेवढ्याच वेटचं लिक्विड जर डिस्प्लेस झालेलं असेल तरच बॉडी फ्लोट होऊ शकते, अदरवाइज बॉडी फ्लोट होऊ शकत नाही. दॅट इज द लॉ ऑफ फ्लोटेशन. बॉडी कॅन फ्लोट ओनली व्हेन इट डिस्प्लेस करणं म्हणजे काय, बॉडी एखाद्या लिक्विड मध्ये बुडवली तर काय होतं, त्या बॉडीमुळे तिथलं लिक्विड काय होतं, डिस्प्लेस होतं. ओके, तर किती लिक्विड डिस्प्लेस व्हायला पाहिजे, इक्वल टू वेट ऑफ द बॉडी. ठीक आहे. आता लॉ ऑफ फ्लोटेशन आणखी व्यवस्थित डिटेलमध्ये स्टडी करण्यासाठी काय करूया, आपण एक बॉडी घेऊया आणि त्याचं लिक्विड मध्ये कम्प्लीट इमर्शन करूया. ओके, सो कन्सिडर ए बॉडी ऑफ मास capital M, volume phi and density rho. काय केलंय बघा, बॉडी ऑफ मास M, व्हॉल्यूम phi and density rho is completely immersed. ओके, completely immersed. complete immersion ची केस आपण कन्सिडर करूया, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला लॉ ऑफ फ्लोटेशन स्टडी करता येईल. completely immersed in liquid of density sigma. A body of mass capital M, volume phi and density rho is completely immersed in liquid of density sigma. म्हणजे डायग्राम जर काढायचं झाली तर अशी डायग्राम येणार आहे. सो दिस इज द कंटेनर. ओके, अँड इन दिस कंटेनर काय झालेलं आहे, बॉडी इज कम्प्लिटली इमर्स्ड. ठीक आहे. आता बॉडीचं कम्प्लीट इमर्शन झाल्यानंतर या बॉडीवर ऍक्ट होणारे फोर्सेस बघा. पहिला फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, दॅट इज वेट ऑफ द बॉडी, दॅट इज mg, विच विल बी इन डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि दुसरा फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, नेहमीप्रमाणे दॅट इज बॉयंट फोर्स किंवा अपथ्रस्ट असणार आहे. अपथ्रस्ट किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, बॉयंट फोर्स असं म्हणतो. ठीक आहे. आता इथं बघा, हे दोन्ही फोर्सेस अगोदर ठेवूया. सो देअर फोर वेट इक्वल टू किती येणार आहे, mg येणार. वेट इक्वल टू mg. आता मास म्हणजे काय असतं, व्हॉल्यूम ऑफ द बॉडी इंटू डेन्सिटी ऑफ द बॉडी. कारण वेट कोणाचं काढायला लागलोय आपण, बॉडीचं वेट काढायला लागलोय. ओके, सो mg इज इक्वल टू v इंटू रो इंटू g, हे वेट येणार आहे आणि हे डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे. ठीक आहे. अँड अपथ्रस्ट और बॉइंट फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, दॅट इज फी इंटू सिग्मा इंटू जी. कारण इथं अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय असतो, व्हॉल्यूम, डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम इंटू लिक्विड डेन्सिटी इंटू जी असतं. डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम किती असणार आहे, बॉडीच्या व्हॉल्यूम एवढा असणार आहे. ओके, बरोबर आहे ना. म्हणजे डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम बॉडीच्या व्हॉल्यूम एवढं कधी असतं, जर बॉडी कम्प्लिटली इमर्स झालेली असेल तरच. ओके, सो अपथ्रस्ट इज इक्वल टू फी सिग्मा जी. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही केसेस येतात. केस 1, केस 1, if सिग्मा इज लेस दॅन रो असेल, देन काय होणार आहे, म्हणजे सिग्मा म्हणजे लिक्विडची डेन्सिटी, रो म्हणजे काय, सॉलिडची डेन्सिटी. म्हणजे सॉलिडची डेन्सिटी जास्त आहे
ओके, आणि लिक्विडची डेन्सिटी कमी आहे. आता रो जास्त असेल तर काय होणार आहे, फी रो जीची व्हॅल्यू, डाऊनवर्ड फोर्सची व्हॅल्यू काय होणार आहे, जास्त असणार आहे. आणि फी सिग्मा जी म्हणजे अपथ्रस्ट ना, हा अपवर्ड फोर्स काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार बघा, इफ सिग्मा इज लेस दॅन रो देन काय होणार आहे, फी सिग्मा जी विल बी लेस दॅन फी रो जी, म्हणजे अपवर्ड फोर्स फी सिग्मा जी, डाऊनवर्ड फोर्स आहे फी रो जी, म्हणजे अपवर्ड फोर्स कमी पडणार आणि डाऊनवर्ड फोर्स जास्त होणार आहे. अँड देअरफॉर काय होणार आहे, बॉडी विल सिंक म्हणजे पूर्णपणे बुडणे, टू बॉटम. बॉडी त्याच्यामध्ये त्या लिक्विडमध्ये ठेवली तर ती बॉडी काय होणार आहे, बॉटमला जाऊन पोहोचणार आहे. बॉडी विल सिंक टू द बॉटम. ओके, दॅट इज द केस 1. आता या केसमध्ये काय होणार आहे, फक्त बॉडीचं वेट कमी होणार आहे. सो देअरफॉर इथं लिहू शकतो आपण अपॅरंट वेट ऑफ द बॉडी. अपॅरंट वेट ऑफ बॉडी, अपॅरंट वेट ऑफ बॉडी किती येणार आहे, अपॅरंट वेट ऑफ बॉडी म्हणजे दॅट इज फी रो जी मायनस फी सिग्मा जी. फी रो जी म्हणजे काय असणार आहे, ओरिजिनल वेट असणार आहे. बघा, फी रो जी म्हणजे काय असणार आहे, ओरिजिनल वेट. आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, या ओरिजिनल वेट मध्ये काय होणार आहे, अपथ्रस्ट थोडंसं कमी होणार आहे, म्हणजे फी रो जी मायनस फी सिग्मा जी होणार आहे. ओके, सो अपॅरंट वेट इज इक्वल टू, याच्यामध्ये फी इन ब्रॅकेट काय येणार आहे, रो मायनस सिग्मा इंटू जी येणार आहे. दॅट इज द अपॅरंट वेट, असं लिहू शकतो. किंवा आता बघा, रो म्हणजे काय असतं, मास ऑफ द बॉडी डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ बॉडी. सो देअरफॉर हा फॉर्म्युला असा पण लिहू शकतो आपण. ओके, व्हॉल्यूम इज इक्वल टू मास डिवायडेड बाय रो. ओके, हे जर इथं ठेवलं तर अपॅरंट वेटचा आणखी एक फॉर्म्युला येईल. अपॅरंट वेट इज इक्वल टू काय येणार बघा, दॅट इज इथं जे फी आहे ना, ते फीच्या ठिकाणी काय ठेवतो आपण, एम बाय रो ठेवतो. एम बाय रो इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा इंटू जी. आता रो न ब्रॅकेट मध्ये डिवाइड केलं तर एम इन ब्रॅकेट काय होणार आहे, रो बाय रो म्हणजे 1 मायनस सिग्मा बाय रो इंटू काय येणार आहे, जी. So this is the new formula for the apparent weight, or we can write mg in bracket 1 minus sigma by rho. That is the apparent weight. म्हणजे apparent weight काढायचं कसं नेहमी, तर ओरिजिनल वेट मायनस अपथ्रस्ट, ओरिजिनल वेट मायनस अपथ्रस्ट. ओरिजिनल वेट तर mg असणार आणि अपथ्रस्ट म्हणजे काय असणार आहे, फी सिग्मा जी असणार. अपथ्रस्ट म्हणजे असणार आहे फी सिग्मा जी. तर mg मायनस फी सिग्मा जी, mg म्हणजेच फी रो जी मायनस फी सिग्मा जी, हे काय असणार आहे, अपॅरंट वेट किंवा रिड्युस्ड वेट असणार आहे, कमी झालेलं वेट. सो दिस इज द केस 1. आता केस 2 स्टडी करूया. केस 2, पहिल्या केसमध्ये काय होतं, सॉलिडची डेन्सिटी जास्त होती आणि लिक्विडची डेन्सिटी कमी होती. आता इफ सिग्मा इज इक्वल टू रो झालं, म्हणजे सॉलिड आणि लिक्विडची डेन्सिटी दोघांची डेन्सिटी एक्झॅक्टली सेम झाली. आता सिग्मा जेवढा आहे तेवढंच रो जर झालं तर काय होणार आहे, देअरफॉर काय होणार आहे, देन फी सिग्मा जी इज इक्वल टू काय येणार आहे, फी रो जी होणार. म्हणजे फी सिग्मा जी म्हणजे अपथ्रस्ट, दॅट इज अपवर्ड फोर्स, आणि फी रो जी म्हणजे वेट, दॅट इज डाऊनवर्ड फोर्स. अपवर्ड फोर्स एक्झॅक्टली विल बिकम इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स होणार. या केसमध्ये काय होणार आहे, बॉडी त्या लिक्विड मध्ये फ्लोट होणार, म्हणजे जिथं ठेवणार तिथं ती फ्लोट होणार, तिथं आहे तशी थांबणार आहे, विथ कम्प्लीट व्हॉल्यूम इमर्शन असणार आहे. सो इन दिस केस बॉडी फ्लोट असं आपण लिहू शकतो, बॉडी फ्लोट विथ कंप्लीट व्हॉल्यूम इमर्शन. कंप्लीट, ओके, व्हॉल्यूम इमर्शन, कंप्लीट व्हॉल्यूम इमर्शन. ओके, आणि इथं बघा, जेवढा अपवर्ड फोर्स आहे तेवढाच डाऊनवर्ड फोर्स, म्हणजे जेवढं वेट होतं तेवढाच अपथ्रस्ट ऍक्ट झाल्यामुळं इथं अपॅरंट वेट किती येणार आहे, 0 येणार. अपॅरंट वेट इज इक्वल टू 0. म्हणजे बॉडी कशी फ्लोट होणार बघा, आपण स्लोली जर लिक्विड मध्ये आपण बॉडी काय केली, रिलीज केली, तर बॉडी ती या पद्धतीनं फ्लोट होणार आहे. याची डायग्राम बघा. ओके, डायग्राम इज लाईक दिस.
हे लिक्विड आहे, तर बॉडी बरोबर काय होणार आहे, या पद्धतीने अगदी काटोकाट फ्लोट होणार आहे. म्हणजे बॉडी हळूवार आपण लिक्विड मध्ये सोडली तर ती बॉडी आत इमर्स होत होणार, आणि ज्यावेळी बॉडीचा टॉप सरफेस आणि लिक्विडचा टॉप सरफेस सेम होणार त्यावेळी ती बॉडी काय होणार आहे, तिथं फायनली थांबणार आहे. आता इथून पुढे बॉडी खाली पण जाणार नाही किंवा वर पण जाणार नाही. ओके, सो बॉडी विल फ्लोट लाईक दिस. या पद्धतीने बॉडी काय होणार आहे, फ्लोट होणार. या ठिकाणी अपेरेंट वेट काय येणार आहे, 0 येणार, कारण जेवढं वेट आहे तेवढाच इथं अपथ्रस्ट आहे, त्याच्यामुळे वेटला अपथ्रस्ट कम्प्लिटली काय करणार आहे, बॅलन्स करणार आहे. ओके, त्याच्यानंतर केस 3. आता सिग्मा इज ग्रेटर दॅन रो झालं, म्हणजे काय, सिग्मा म्हणजे लिक्विडची डेन्सिटी आणि रो म्हणजे काय, सॉलिडची डेन्सिटी. म्हणजे आता लिक्विडची डेन्सिटी काय झालेली आहे, जास्त झालेली आहे. आता लिक्विडची डेन्सिटी जास्त झाली तर आता बघा पुन्हा एकदा दोन फोर्सेस, फी सिग्मा जी आणि दुसरा आहे फी रो जी. तर याच्यामध्ये फी जी दोघांच्या मध्ये सेमच आहे, फी जी सेम आहे. जिथं सिग्मा जास्त असेल तिथं काय होणार आहे, फी सिग्मा जी जास्त होणार. जिथं रो जास्त आहे तिथं फी रो जी जास्त होणार आहे. आता सिग्मा इज ग्रेटर दॅन रो आहे म्हटल्यावर फी सिग्मा जी इज ग्रेटर दॅन काय होणार आहे, फी रो जी होणार आहे. म्हणजे अपवर्ड फोर्स, फी सिग्मा जी म्हणजे अपथ्रस्ट ना, दॅट इज अपवर्ड फोर्स, आणि फी रो जी म्हणजे डाऊनवर्ड फोर्स. कुठला फोर्स जास्त होणार आहे, अपवर्ड फोर्स जास्त होणार आहे. म्हणजे अपवर्ड फोर्स जो येतो ना वेट पेक्षा जास्त होतो, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इन दिस केस body floats with some part immersed and some part outside liquid. ओके, सम पार्ट इमर्स अँड सम पार्ट आउटसाइड लिक्विड. म्हणजे कसं इमर्शन होणार बघा, याची डायग्राम जर काढायची झाली तर डायग्राम या पद्धतीने येणार आहे. ओके, सपोज दिस इज अ बॉडी. या बॉडीचा काही पार्ट इमर्स्ड असणार आहे लाईक दिस. ओके, सो एवढं व्हॉल्यूम जे आहे बॉडीचं ते काय असणार आहे, इमर्स्ड असणार आहे. अँड दिस इज आउटसाइड. म्हणजे या पद्धतीने बॉडी काय होणार आहे, फ्लोट होणार आहे. लक्षात आलं? म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय, तिन्ही केसेस जर रो आणि रो, सिग्मा आणि सिग्मा, जर रो जास्त झाला तर काय होतं, सिंक होतं, म्हणजे कंप्लीट बॉडी बुडते. इक्वल टू झालं तर काय होणार आहे, जस्ट फ्लोट होतं असं म्हणू शकतो, जस्ट फ्लोट. ओके, आणि जर सिग्मा जास्त झाला तर काय होणार आहे, इट कम्प्लिटली फ्लोट विथ सम पार्ट ऑफ द बॉडी आउटसाइड द लिक्विड. सम पार्ट जो आहे तो आउटसाइड लिक्विड असणार आहे. ओके, आता बघा याच्यामध्ये आपण बघितलं की जर सिग्मा जास्त झाला तर बॉडी फ्लोट होते, आणि बॉडी फ्लोट कशी होते, काही पार्ट इमर्स्ड असणार आहे आणि काही पार्ट काय असणार आहे, आउटसाइड लिक्विड असणार आहे. आता किती इमर्स्ड पार्ट असेल, इमर्स्ड म्हणजे हा खालचा पार्ट, इमर्स्ड व्हॉल्यूम, आणि हा वरचा जो आहे तो नॉन इमर्स्ड असणार आहे. तर किती इमर्स्ड असेल ते कसं काढणार आपण, लक्षात घ्या. तर फेन बॉडी फ्लोट, बॉडी फ्लोट होण्यासाठी कंडिशन काय आहे, तर अपथ्रस्ट मस्ट बी इक्वल टू काय झालं पाहिजे, वेट झालं पाहिजे. म्हणजे बॉडीचं जेवढं वेट आहे तेवढा अपवर्ड फोर्स ऍक्ट झालाच पाहिजे, तरच बॉडी काय होणार आहे, फ्लोट होणार आहे. ठीक आहे, मग अपथ्रस्ट किती असतं, फी सिग्मा जी येणार, फी सिग्मा जी नाही आता, कारण कम्प्लिटली बॉडी याच्यामध्ये बुडलेली नाही ना, कम्प्लीट बुडलेली नाहीये. ते किती बुडलेली आहे बघा, किती इमर्स्ड आहे, फी एवढी इमर्स्ड आहे. जेवढी बॉडी इमर्स्ड असणार, बॉडीचं जेवढं व्हॉल्यूम इमर्स्ड असणार ना, तेवढंच लिक्विड काय झालेलं असणार, डिस्प्ले झालेलं असणार आहे. लक्षात येते का बघा, हे बघा सुरुवातीला लिक्विड असं होतं बरोबर, बॉडी या पद्धतीने समजा अशी फ्लोट झाली, तर इथलं जे लिक्विड आहे ना, म्हणजे बॉडी जिथे इमर्स झालेली आहे तेवढ्या पार्टचं लिक्विड काय झालेलं असणार आहे, डिस्प्ले झालेलं असणार आहे. तर एवढं व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्ले झालेलं असणार आहे. आणि अपथ्रस्ट कशावर डिपेंड असतो, किती व्हॉल्यूम डिस्प्ले झाले त्याच्यावर डिपेंड असतो. सो अपथ्रस्टचा फॉर्म्युला फी सिग्मा जी नेहमी लक्षात ठेवण्यापेक्षा काय लक्षात ठेवा, फी सिग्मा जी किंवा फी डी सिग्मा जी. फी म्हणजे इमर्स्ड व्हॉल्यूम किंवा फी म्हणजे डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम असं पण म्हणू शकतो. म्हणजे बॉडी बुडवल्यानंतर त्या बॉडीच्या व्हॉल्यूम मुळे काही लिक्विडचं व्हॉल्यूम बाजूला सरकणार ना, बाजूला डिस्प्लेस होणार आहे, दॅट इज इमर्स्ड व्हॉल्यूम ऑफ द डिस्प्लेस व्हॉल्यूम असणार आहे. सो फी सिग्मा जी इज इक्वल टू काय येणार आहे, फी
रो जी येणार आहे. बॉडीचं वेट मात्र ऍज इट इज असणारच आहे. दॅट इज व्हॉल्यूम ऑफ बॉडी इंटू डेन्सिटी ऑफ बॉडी इंटू जी. ओके, आता बघा दोन्ही साईडचं जी अँड जी गेट कॅन्सल अँड देअरफॉर इथे एक आपल्याला महत्वाचा फॉर्म्युला मिळतोय जो अनेक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला युज करायचा आहे. दॅट इज VI बाय व्ही इज इक्वल टू काय येणार आहे, रो डिवायडेड बाय सिग्मा येणार आहे. म्हणजे टोटल व्हॉल्यूम असणार फी. ओके, टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय, बॉडीचं हे पूर्ण व्हॉल्यूम, इथे जी बॉडी दिसते ना, या बॉडीचं सगळं व्हॉल्यूम काय असणार आहे, फी असणार आहे, फी. आणि त्याच्यामधला हे लिक्विडच्या आतमध्ये दिसणारं व्हॉल्यूम काय असणार आहे, VI असणार आहे. लिक्विडच्या आतमध्ये दिसणारं व्हॉल्यूम VI. तर VI बाय व्ही इज इक्वल टू काय असणार आहे, डेन्सिटी ऑफ सॉलिड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ लिक्विड असणार आहे. VI बाय व्ही इज इक्वल टू रो बाय सिग्मा. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द इमर्स्ड व्हॉल्यूम. किंवा VI इज इक्वल टू काय लिहू शकतो, रो बाय सिग्मा इंटू व्ही. म्हणजे बॉडीचं टोटल व्हॉल्यूम फी असेल तर त्याच्यातला किती व्हॉल्यूम आतमध्ये इमर्स झालेला असणार आहे, तर VI इज इक्वल टू रो बाय सिग्मा इंटू व्ही. किंवा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, VI बाय व्ही इज इक्वल टू रो बाय सिग्मा. VI बाय व्ही इज इक्वल टू रो बाय सिग्मा. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. आता याच्यावरचा एक आपण क्वेश्चन बघूया, म्हणजे याच्यावर क्वेश्चन कसा असतो. तर अगोदर हा फॉर्म्युला लक्षात घ्या, VI बाय व्ही इज इक्वल टू रो बाय सिग्मा. ओके, VI बाय व्ही इज इक्वल टू रो बाय सिग्मा. VI बाय व्ही इज इक्वल टू रो बाय सिग्मा. हा, आता बघा काय दिलंय, there are two bodies. क्वेश्चन बघा, there are two bodies of densities rho 1 and rho 2. okay, there are two bodies of densities rho 1 and rho 2. दोन बॉडीज आहेत, rho 1 आणि rho 2 या डेन्सिटीच्या आहेत. ओके, and they are floating in a same liquid. एकाच लिक्विड मध्ये ते फ्लोट होत आहेत. ओके, एकाच लिक्विड मध्ये फ्लोट होत आहेत. ओके, फर्स्ट has half immersed and other has 3/4 immersed. First body has half immersed and second body has 3/4 immersed. लक्षात येत आहे, 3/4 immersed. Then ratio of their densities, त्या दोन बॉडीच्या डेन्सिटीचा रेशो काढायचा आहे. बघा, पहिली जी बॉडी आहे त्याची डेन्सिटी किती आहे, सपोज रो 1 आहे, आणि दुसरी जी बॉडी आहे त्याची डेन्सिटी किती आहे, रो 2 आहे. आता क्वेश्चन मध्ये दिलंय काय बघा, इन्फॉर्मेशन कशी आहे बघा, एकाच लिक्विड मध्ये दोन्ही बॉडी फ्लोट होत आहे, एकाच लिक्विड मध्ये. मग त्याची डायग्राम काढतो, लक्षात घ्या. सपोज हे लिक्विड आहे एका वेसल मध्ये. ओके, सो दिस इज द लेवल. एक बॉडी जी आहे ती एक्झॅक्टली काय झाली आहे, हाफ इमर्स झाली, हाफ. म्हणजे त्याची डेन्सिटी सपोज रो 1 असेल, तर हाफ इमर्स म्हणजे हाफ लिक्विडच्या आतमध्ये आणि हाफ लिक्विडच्या बाहेर. आणि दुसरी जी बॉडी आहे ना ती 3/4 इमर्स झाली, लाईक दिस. याची डेन्सिटी आहे रो 2. 3/4 इमर्स म्हणजे इमर्स्ड पार्ट जास्त आहेत आणि इथे इमर्स्ड पार्ट एक्झॅक्टली हाफ आहे. ठीक आहे, आता बघा हा फॉर्म्युला या दोन्ही केसेस मध्ये लावायचा आहे. ओके, तर फॉर फर्स्ट बॉडी काय होणार बघा, फॉर फर्स्ट बॉडी आता दोन्ही केसमध्ये काय आहे, सिग्मा सेमच आहे, म्हणजे एकाच लिक्विड मध्ये दोन्ही बॉडीज बुडवलेले आहेत. तर फर्स्ट बॉडीसाठी इमर्स व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम इज इक्वल टू रो बाय सिग्मा फॉर्म्युला असतो ना. आता इमर्स व्हॉल्यूम किती आहे, हाफ आहे, हाफ ऑफ द टोटल व्हॉल्यूम. ओके, हाफ फी जे टोटल व्हॉल्यूम फी असेल तर हाफ फी काय असणार आहे, इमर्स असणार आहे, इज इक्वल टू रो 1 बाय सिग्मा असं लिहू शकतो. दिस इज इक्वेशन 1. ओके, सो फॉर सेकंड बॉडी काय होणार होता बघा, फॉर सेकंड बॉडी पुन्हा एकदा इमर्स्ड व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम इज इक्वल टू रो बाय सिग्मा असतं ना. मग इमर्स व्हॉल्यूम किती सांगितलंय, 3/4 ऑफ द टोटल व्हॉल्यूम. म्हणजे टोटल व्हॉल्यूम फी असेल तर 3/4 त्याच्यामधलं इमर्स असणार आहे, इज इक्वल टू रो 2 बाय
सिग्मा येणार. सो दिस इज इक्वेशन 2. ठीक आहे. आता फर्स्ट इक्वेशन डिवायडेड बाय सेकंड इक्वेशन केलं, इक्वेशन 1/2 केलं, इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 केलं, तर इथं काय होणार बघा की हे काय फी कॅन्सलच होतं, इथं पण फी कॅन्सल होते. ओके, पहिल्या इक्वेशन मधलं काय राहणार आहे, हाफ राहणार. दुसऱ्या इक्वेशन मधलं 3/4 राहणार. ओके, पहिल्या दोन्ही इक्वेशन मधचं डिव्हिजन केलं तर सिग्मा सिग्मा कॅन्सल राहणार आहे आणि ρ1/√2 येणार आहे. अँड देअरफॉर आपलं फायनल आन्सर काय येणार आहे, रेशो ऑफ द डेन्सिटी ρ1/√2 इज इक्वल टू काय होणार बघा इथं 1/2 ऍज इट इज इंटू 3/4 चं 4/3 होणार. 2 न 4 ला डिवाइड केलं 2, सो आन्सर येणार आहे 2/3. सो डेन्सिटीचा रेशो येणार आहे 2/3. ओके, लक्षात आलं. सिमिलर आणखी एक क्वेश्चन याच्यामध्ये बघूया. अ बॉडी कॅन float in two different liquids. बघा हा, आता सेम बॉडी काय करणार आहे आपण, आता पहिल्या केसमध्ये काय होतं, दोन डिफरंट बॉडीज एकाच लिक्विड मध्ये फ्लोट होत होत्या. आता इथं काय होणार आहे, एकच बॉडी दोन डिफरंट लिक्विड मध्ये फ्लोट होणार आहेत, असा प्रॉब्लेम आहे. अ बॉडी कॅन फ्लोट इन 2 डिफरंट लिक्विड्स, ओके, of densities sigma 1 and sigma 2. Body can float in 2 different liquids of densities sigma 1 and sigma 2. ठीक है. In first liquid 3/4 part of body is outside, and in second liquid 2/3 part of liquid 2/3 part of body is outside liquid. ओके, तर इथं कॅल्क्युलेट करायचं आहे त्या दोन लिक्विडच्या डेन्सिटीचा रेशो सिग्मा 1/σ2 काढायचा. अगोदर क्वेश्चनचा मिनिंग व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. क्वेश्चनचा मिनिंग काय दिलेला आहे, एकच बॉडी आता दोन डिफरंट लिक्विड मध्ये फ्लोट होणार आहे लाईक दिस. त्याच्यामुळे आपल्याला इथं दोन डिफरंट लिक्विड्स घ्यावे लागतील. ओके, सो दिस इज द फर्स्ट लिक्विड अँड दिस इज द सेकंड लिक्विड. याची डेन्सिटी आहे सिग्मा 1, याची डेन्सिटी आहे सिग्मा 2, आणि याच्यामध्ये एकच बॉडी आहे जी याच्यामध्ये कशी फ्लोट होते, 3/4 इज आउटसाइड असं असणार आहे. ओके, आउटसाइडला किती आहे, 3/4 असणार आहे. आउटसाइड म्हणजे लिक्विडच्या बाहेर. मग क्वेश्चन मध्ये बघायचं ते आउटसाइडचा पार्ट दिलाय का इनसाइडचा पार्ट दिलाय ते पण व्यवस्थित बघायचं. ओके, याची डेन्सिटी किती आहे, ρ आहे. तीच बॉडी दुसऱ्या लिक्विड मध्ये आपण जर सोडली तर काय होतंय, 2/3 पार्ट इज आउटसाइड लिक्विड, म्हणजे असं होणार आहे, म्हणजे आत जास्त आणि बाहेर कमी. 2/3 पार्ट इज आउटसाइड लिक्विड म्हणजे बाहेरचा पार्ट किती दिलेला आहे, 2/3 दिलाय. ओके, आता आपण जो फॉर्म्युला वापरतो त्याच्यामध्ये इमर्स्ड व्हॉल्यूम घेतो ना, म्हणजे पहिल्या केसमध्ये 3/4 आउटसाइड असेल तर इनसाइड किती असणार, 1/4 असणार. आणि या दुसऱ्या केसमध्ये 2/3 आउटसाइड असेल तर काय होणार आहे, 1/3 काय असणार आहे, इनसाइड असणार आहे. हे अगोदर लक्षात घ्या. मग पहिल्या केसचं इक्वेशन आता बघा, जनरल फॉर्म्युला काय, Vi/V इज इक्वल टू ρ/σ येणार आहे. तर पहिल्या केसमध्ये इमर्स्ड व्हॉल्यूम किती, 1/4 φ डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम φ. डायरेक्टली फॉर्म्युला लिहितो, इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सॉलिड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणजे सिग्मा 1 येणार आहे. अँड सेकंड केसमध्ये काय होणार आहे, इमर्स्ड व्हॉल्यूम घ्यायचं, आउटसाइड व्हॉल्यूम घ्यायचं नाही. पुन्हा एकदा सांगतोय, 2/3 आउटसाइड म्हटलंय, 1/3 काय असणार आहे, इनसाइड असणार आहे. सो 1/3 φ ऑफ टोटल φ इज इक्वल टू काय येणार आहे, पुन्हा एकदा तोच सॉलिड आहे ऑफ डेन्सिटी ρ, पण लिक्विड डिफरंट आहे, आता सिग्मा 2 आहे. ओके, तर या पद्धतीने φ कॅन्सल होणार, 1/4 इज इक्वल टू ρ/σ1 आणि इथे येणार आहे 1/3 इज इक्वल टू ρ/σ2 येणार आहे.
ओके, त्याच्यामुळे याचा आन्सर बघा कसं येणार आहे, दॅट इज इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 जर केलं, इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2, तर 1/4 डिवायडेड बाय 1/3 इज इक्वल टू रो गेट कॅन्सल. ओके, पहिल्या इक्वेशन मधलं 1/σ1 राहणार आणि दुसऱ्या इक्वेशन मधलं 1/σ2 राहणार आहे. ओके, सो देअरफॉर 3 जे आहे ते न्यूमरेटरला येणार, 3 डिनॉमिनेटरला 4 जाणार, 3/4 इज इक्वल टू σ2 वर येणार डिवायडेड बाय σ1 होणार आहे. आणि देअरफॉर आपलं फायनल आन्सर σ1/σ2 काढायला सांगितलंय. σ1/σ2 येणार आहे 4/3. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, आता यासारखे आणखी काही प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. हा, इथं आणखी एक क्वेश्चन कसा आहे बघा. आता क्वेश्चन इज लाईक दिस, अन आइसबर्ग ऑफ डेन्सिटी, एक आइसबर्ग आहे, आइसबर्ग ऑफ डेन्सिटी, आइसबर्गची डेन्सिटी किती आहे 0.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके, फ्लोट इन सी वॉटर, float in sea water, float in sea water of density, okay, sea water ची डेन्सिटी किती दिले 1.1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तर क्वेश्चन काय आहे, फाइंड द फ्रॅक्शन ऑफ आइस विच इज व्हिजिबल टू द शिप. ओके, क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, फ्रॅक्शन ऑफ आइस which is visible to a ship above sea level, above sea level. आता बघा खूप इझी प्रॉब्लेम आहे. इथं सॉलिडची डेन्सिटी किती आहे, दॅट इज, सॉलिड म्हणजे आइसबर्ग आहे, आइसबर्ग दॅट इज 0.9 आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि ज्या लिक्विड मध्ये ते बुडवलेलं आहे म्हणजे सी वॉटर आहे, ते आहे 1.1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आता आपला नेहमीचा फॉर्म्युला काय आहे, इमर्स्ड व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. म्हणजे आइसबर्गचं किती व्हॉल्यूम इमर्स्ड असणार आहे, Phi/V इज इक्वल टू काय असतं, रो बाय सिग्मा असतं, रो बाय सिग्मा. ओके, सो अगोदर इमर्स्ड व्हॉल्यूम काढूया. सो रो किती आहे, दॅट इज 0.9 आहे आणि सिग्मा किती आहे 1.1 आहे, दॅट इज 9/11. ठीक आहे. सो इमर्स्ड व्हॉल्यूम असणार आहे म्हणजे बुडलेलं व्हॉल्यूम असणार आहे 9/11 टाइम्स फी असणार आहे. जे आइसबर्गचं टोटल व्हॉल्यूम फी असेल तर त्याच्यामधलं 9/11 फी काय असणार आहे, इमर्स्ड असणार आहे. आता इमर्स्ड व्हॉल्यूम मिळालं तर व्हॉल्यूम आउटसाइड किती येणार, मग व्हॉल्यूम आउटसाइड लिक्विड, व्हॉल्यूम आउटसाइड लिक्विड म्हणजेच काय, फिजिबल टू ए शिप दॅट इज अबव द सी लेवल, सी लेवलच्या वर किती दिसणार आहे, सी लेवलच्या वर किती असणार आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, व्हॉल्यूम आउटसाइड लिक्विड म्हणजे काय होणार आहे, फी आउट म्हणूया, फी आउट इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम मायनस इमर्स्ड व्हॉल्यूम. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा, या पद्धतीनं असं सॉलिड आहे. ठीक आहे. आता हे इनसाइडचं व्हॉल्यूम आपल्याला मिळालं, हे व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे, फी आय असणार आहे. टोटल व्हॉल्यूम किती आहे, फी आय, म्हणजे एवढंच लिक्विड हे व्हॉल्यूम आउटसाइड आपल्याला काढायचं आहे. म्हणजे इनसाइड व्हॉल्यूम प्लस आउटसाइड व्हॉल्यूम म्हणजे टोटल व्हॉल्यूम असणार ना. म्हणजे आउटसाइडचं व्हॉल्यूम काढण्यासाठी टोटल व्हॉल्यूम मधून काय करावं लागेल, इमर्स्ड व्हॉल्यूम मायनस करावं लागणार. सो फी आउट इज इक्वल टू टोटल आहे फी आणि इमर्स्ड आहे 9/11 फी. त्याच्यामुळे आउटसाइडचं व्हॉल्यूम येणार आहे दॅट इज 11 - 9 दॅट इज 2/11 फी येणार आहे, दॅट इज व्हॉल्यूम आउटसाइड द सी लेवल येणार आहे. आता यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, फ्रॅक्शन ऑफ आइस विच इज व्हिजिबल, फ्रॅक्शन म्हणजे काय, फी आउट डिवायडेड बाय फी असं विचारलंय. फी आउट बाय फी म्हणजे काय येणार आहे, 2/11 येणार. सो 2/11 एवढा फ्रॅक्शन काय दिसणार आहे, म्हणजे टोटल व्हॉल्यूम 11 असेल तर त्याच्यामधलं 2च काय दिसणार आहे, फक्त बाहेर दिसणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे बाहेर खूप कमी दिसणार आहे आणि इमर्स जास्त असणार आहे, असा त्याचा मिनिंग झाला. ओके, तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे.
त्याचबरोबर इथं आणखी एक क्वेश्चन आहे की हे बघा, सपोज देर इज अ लिक्विड लाईक दिस आणि याच्यामध्ये एक बॉडी फ्लोट होते. बॉडी कुठं फ्लोट होते? आतमध्ये फ्लोट होते, म्हणजे ती खाली पण जात नाही, वर पण जात नाही, फ्लोट होते. हे कधी पॉसिबल आहे? तर ज्यावेळी डाऊनवर्ड फोर्स mg इज इक्वल टू काय असणार आहे? अपवर्ड फोर्स दॅट इज अपथ्रस्ट. ओके, हे जर दोन्ही सेम असले तर जिथं बॉडी आपण सोडणार तिथंच बॉडी ती राहणार आहे. अपथ्रस्ट आणि mg एक्झॅक्टली काय व्हायला पाहिजे? सेम व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे अपथ्रस्टचा फॉर्म्युला फी सिग्मा जी. फी सिग्मा जी इज इक्वल टू mg जर होत असेल, एक्झॅक्टली फी सिग्मा इज इक्वल टू mg होत असेल ना, तर काय होणार आहे? बॉडी जिथं आपण सोडणार ना ती तिथंच राहणार, वर पण येणार नाही, खाली पण जाणार. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजे पुन्हा एकदा असं कधी होणार आहे? फी सिग्मा जी इज इक्वल टू मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. हे मास म्हणजे बॉडीचा मास ना, व्हॉल्यूम ऑफ बॉडी इंटू डेन्सिटी ऑफ बॉडी इंटू जी. म्हणजे ज्यावेळी सिग्मा फी जी कॅन्सल होणार, सिग्मा इज इक्वल टू रो होतंय ना, सिग्मा आणि रो जर सेम झाले तर बॉडी आहे तिथंच थांबणार. ओके, जिथं सोडली तिथंच राहणार आहे. लक्षात येते का? सिग्मा इज इक्वल टू रो. म्हणजे याच्यावर असा पण एक क्वेश्चन असतो, लक्षात घ्या. हे जरा मी सांगतोय ते कन्सेप्ट लक्षात घ्या. आता मगाशी आपण काय बघितलं, जर सिग्मा इज इक्वल टू रो झाला तर बॉडी काय होते? या पद्धतीने कम्प्लीट इमर्शन होते, पूर्णपणे इमर्स होते आणि बॉडी या पद्धतीने थांबते. बरोबर. आता ही बॉडी थोडीशी मी अजून खाली ढकलली, खाली प्रेस केली आणि इथं आणून सोडली. ही बॉडी इथून काय केलेली आहे? इथं बॉडी आणून सोडलेली आहे. तर बॉडी आहे तिथंच राहील का वर येणार का खाली जाणार आहे? तर लक्षात घ्या, कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या. आपण कुठली कन्सेप्ट बघायला लागलोय? जर लिक्विडची डेन्सिटी आणि सॉलिडची डेन्सिटी जास्त झाली तर पहिली गोष्ट म्हणजे काय होतं? कम्प्लीट इमर्शन होऊन बॉडी थांबते. आता थोडीशी आत आणखी ढकलली आणि आता खाली गेल्यानंतर लिक्विडचं प्रेशर काय होतंय? वाढतंय. लिक्विडचं प्रेशर वाढलं की काय होतं? याचं व्हॉल्यूम थोडंसं काय होणार? कमी होणार. आणि व्हॉल्यूम कमी झालं तर डेन्सिटी काय होणार आहे? थोडीशी वाढणार आहे डेन्सिटी. आणि डेन्सिटी वाढली, कुणापेक्षा झाली? डेन्सिटी सॉलिडची वाढणार आणि लिक्विडपेक्षा जास्त होणार आणि त्याच्यामुळे तो काय होणार आहे? खाली सरकणार, म्हणजे खाली बुडणार. काय सांगतोय मी? लक्षात येते का? बघा, हे बघा, रो इज इक्वल टू सिग्मा असेल. आता बॉडी खाली सरकवल्यानंतर देखील रो इज इक्वल टू सिग्माच राहत असेल, कंटिन्युअसली रो इज इक्वल टू सिग्मा राहत असेल तर काय होणार? बॉडी जिथं नेऊन आपण सोडणार तिथंच राहणार आहे. काय सांगतोय? लक्षात येत आहे? हे बघा, हा जास्त डेप्थचा आपण लिक्विड कॉलम घेऊया. बॉडी इथं आहे, असं असताना आपल्याला माहित आहे की सिग्मा इज इक्वल टू रो असतं, म्हणजे लिक्विड आणि सॉलिडची डेन्सिटी सेम झाली की बॉडी अशी राहते. इथं नेल्यानंतर सुद्धा रो इज इक्वल टू सिग्माच राहत असेल तर बॉडी आहे तिथंच थांबणार, वर पण जाणार नाही, खाली पण जाणार नाही. इथं पण आल्यानंतर काय होणार आहे? रो इज इक्वल टू सिग्मा झालं तर काय होणार आहे? बॉडी आहे तिथंच थांबणार. म्हणजे एखाद्या ठिकाणी बॉडी जर थांबायची असेल तर त्या ठिकाणी रो इज इक्वल टू सिग्मा असायला पाहिजे. परंतु जनरली काय होतंय? लक्षात घ्या, आपल्याला माहित आहे की लिक्विडच्या आपण खाली 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 जाऊ तसं काय होतं? लिक्विडचं प्रेशर वाढतं, माहित आहे ना, सगळ्या बाजूने ऍक्ट होणारं प्रेशर वाढतं. लिक्विडचं प्रेशर वाढलं की काय होण्याची शक्यता असते? सगळ्या बाजूने त्याला प्रेशर वाढल्यामुळे काय होणार? याचं व्हॉल्यूम कमी होण्याची शक्यता असते. आणि व्हॉल्यूम कमी झालं की काय होते? कुणाचं व्हॉल्यूम कमी होणार? सॉलिडचं व्हॉल्यूम कमी होणार. त्याच्यामुळे सॉलिडची डेन्सिटी थोडीशी काय होणार आहे? वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे रो थोडंसं काय होतं? पूर्वी इक्वल होतं ना, ते आता काय होणार आहे? थोडंसं सिग्मापेक्षा जास्त होणार. आणि रो इज ग्रेटर दॅन सिग्मा झालं तर काय होतंय माहितीये तुम्हाला? बॉडी काय होते? खाली बुडते. ओके, त्याच्यामुळे याच्यावरचा एमसीक्यू पुन्हा एकदा मी सांगतोय ते लक्षात ठेवा व्यवस्थित. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा मी काय सांगतोय की बॉडी जस्ट फ्लोट. एमसीक्यू लिहितो इथं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणखी की बॉडी जस्ट फ्लोट्स. ओके, बॉडी जस्ट फ्लोट्स. जस्ट फ्लोट म्हणजे काय? या पद्धतीनं अशी फ्लोट होते. म्हणजे त्याचा बॉडीचा टॉप सरफेस आणि लिक्विडचा टॉप सरफेस एकमेकाला एक्झॅक्टली मॅच करतात. म्हणजे पूर्ण व्हॉल्यूम काय झालेला आहे? इमर्स झालं. बॉडी जस्ट फ्लोट. नाउ बॉडी इज स्लाइटली किंवा स्लोली, स्लाइटली म्हणण्यापेक्षा स्लोली पुश्ड डाऊन अँड रिलीज्ड. स्लोली पुश्ड डाऊन अँड रिलीज म्हणजे थोडंसं बॉडीला काय करायचं? खाली सरकवायचं. ओके, फोर्स अप्लाय करून आणि सोडून द्यायचं. तर काय होणार? स्लोली पुश्ड अँड रिलीज्ड. देन काय होतं? इट मूव्स टुवर्ड्स बॉटम.
टुवर्ड्स बॉटम, बॉटमला जाणार आहे, तिथं आहे तिथं थांबणार नाही. आणि याचं रिझन काय सांगितलं मी, याचं रिझन असं आहे, ओके, ऍट डेप्थ लिक्विड प्रेशर इन्क्रीज, लिक्विड प्रेशर इन्क्रीज, म्हणजे थोडंसं खाली आल्यानंतर काय होणार आहे, लिक्विड प्रेशर इन्क्रीजेस, लिक्विडचं प्रेशर वाढलं, ते प्रेशर कुणावर ऍक्ट होणार, त्या बॉडीवर ऍक्ट होणार आहे. लिक्विड प्रेशर इन्क्रीजेस, ओके, सो देअरफॉर डेन्सिटी ऑफ बॉडी इन्क्रीजेस, डेन्सिटी ऑफ बॉडी इन्क्रीज होणार, कारण प्रेशर वाढलं की त्याचं व्हॉल्यूम सगळ्या बाजूने ऍक्ट होणार, प्रेशर वाढलं की त्याचं व्हॉल्यूम थोडंसं कमी होणार, व्हॉल्यूम थोडंसं कमी झालं की डेन्सिटी ऑफ बॉडी इन्क्रीज होणार. अँड काय होणार आहे, पूर्वी जे रो इज इक्वल टू सिग्मा होतं ते आता काय होणार आहे, रो इज ग्रेटर दॅन सिग्मा होणार. आणि रो इज ग्रेटर दॅन सिग्मा झालं की आपल्याला माहित आहे काय होतं, देअरफॉर इट सिंक टू बॉटम, सिंक टू बॉटम, बॉटमला जाऊन ती थांबणार आहे फायनली. तर हा एक पार्ट जो आहे तो देखील व्यवस्थित लक्षात ठेवा. आता नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे बघा, बॉडी ऑफ व्हॉल्यूम फी अँड डेन्सिटी रो, बघा, a body of volume phi and density rho. नेहमी लक्षात ठेवा, फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये काय करतोय आपण, सॉलिडच्या डेन्सिटीला रो हे सिंबल वापरतोय आणि लिक्विडच्या डेन्सिटीला जनरली सिग्मा सिंबल वापरतोय. आणि तर सॉलिड आणि लिक्विड इमर्शन झालं किंवा फ्लोट होत असेल तर रो आणि सिग्मा दोन्ही येणार आहे. ओके, बॉडी ऑफ व्हॉल्यूम फी अँड डेन्सिटी रो, okay, float in a liquid, float in a liquid of density sigma, of density sigma with some part outside, with some part of the body किंवा some volume of the body outside liquid. तर क्वेश्चन काय आहे, एक्स्ट्रा मास required to be kept on body, required to be kept on body so that it just sink, ओके. क्वेश्चनचा मीनिंग लक्षात घ्या, काय क्वेश्चन आहे. क्वेश्चन इज लाईक दिस, देयर इज अ वेसल लाईक दिस. आता एक बॉडी फ्लोट होते लाईक दिस, बॉडी इज फ्लोटिंग लाईक दिस, म्हणजे काही व्हॉल्यूम त्याचं किंवा काही पार्ट काय आहे, आउटसाइड लिक्विड आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की याच्यामध्ये आणखी काय दिलंय, लिक्विडची डेन्सिटी सिग्मा दिली, सॉलिडची डेन्सिटी रो दिली आणि या सॉलिडचं कम्प्लीट व्हॉल्यूम जे आहे, टोटल व्हॉल्यूम किती दिलंय, या सॉलिडचं फी एवढं दिलंय. आता बघा, याच्यावर काही मास आपण जर एक्स्ट्रा ठेवलं या बॉडीवर तर काय होणार आहे, ती खाली बॉडी जी आहे ती आणखी खाली जाणार आणि त्याचं जस्ट सिंक झाली पाहिजे, म्हणजे या पद्धतीने ती पूर्णपणे बुडली पाहिजे. तर ती पूर्णपणे बुडण्यासाठी याच्यावर किती आणखी मास ठेवावा लागणार आहे, स्मॉल एम. तर मास ठेवलं की वेट वाढणार आणि वेट वाढलं की बॉडी काय होणार आहे, खाली सरकणार. ओके, रो सिग्मा. तर बघा, आता ही जर केस आपण कन्सिडर केली, ही दुसरी केस, ज्यावेळी बॉडी काय होणार आहे, जस्ट सिंक होणार आहे. इन बॉडी जस्ट सिंक, जस्ट सिंकचा मिनिंग लक्षात येतो ना, जस्ट सिंक म्हणजे कम्प्लीट व्हॉल्यूम जे आहे ना, बॉडीचं कम्प्लीट व्हॉल्यूम काय होतंय, लिक्विड मध्ये बुडतंय. इन जस्ट सिंक होऊन तसेच थांबायला पाहिजे. इन जस्ट सिंक काय झालं पाहिजे, वेट शुड बी इक्वल टू काय झालं पाहिजे, अपथ्रस्ट झालं पाहिजे. वेट शुड बी इक्वल टू अपथ्रस्ट. आता वेट किती येणार आहे, तर स्मॉल एम प्लस कॅपिटल एम इंटू जी. आता स्मॉल एम म्हणजे काय, वर ठेवलेलं मास, आणि कॅपिटल एम म्हणजे काय, त्या बॉडीचं मास. म्हणजे एकूण डाऊनवर्ड फोर्स किती ऍक्ट होणार आहे, या दोन्ही मासची ऍडिशन इंटू जी, बरोबर आहे ना.
वेन बॉडी जस्ट सिंक त्यावेळी काय होणार बघा, वेट टोटल वेट जे आहे ते एम प्लस एम इंटू जी येणार आहे. अपथ्रस्ट म्हणजे काय, डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम म्हणजे बॉडीचं सगळं व्हॉल्यूम, जेवढं व्हॉल्यूम बॉडीचं असणार आहे तेवढंच व्हॉल्यूम काय असणार आहे, डिस्प्लेस्ड असणार आहे, इंटू सिग्मा इंटू काय येणार आहे, जी येणार आहे. ठीक आहे, म्हणजे या केसमध्ये हा फॉर्म्युला येणार एम प्लस एम इंटू जी इज इक्वल टू व्ही सिग्मा जी. आता सिग्मा सिग्मा दोन्ही साईड, सॉरी जी जी दोन्ही साईडचं काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आता स्मॉल एम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, स्मॉल एम. तर स्मॉल एम इज इक्वल टू काय होणार आहे, फी सिग्मा मायनस कॅपिटल एम येणार. जी जी कॅन्सल झालं, कॅपिटल एम फक्त RHS ला आणलेला आहे. आता इथं बॉडीचं मास दिलेलं नाही, बॉडीचं व्हॉल्यूम दिलंय, फीच्या स्वरूपात आपल्याला फॉर्म्युला पाहिजे. सो स्मॉल एम इज इक्वल टू काय येणार आहे, फी इंटू सिग्मा मायनस काय येणार आहे, मास ऑफ द बॉडी म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ बॉडी इंटू डेन्सिटी ऑफ बॉडी. सो एक्स्ट्रा मास रिक्वायर्ड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बॉडी इंटू काय येणार आहे, सिग्मा मायनस रो येणार आहे. ओके, व्हॉल्यूम ऑफ बॉडी इंटू सिग्मा मायनस रो. ठीक आहे. किंवा स्मॉल एमचा बॉडीच्या मासच्या स्वरूपात फॉर्म्युला विचारला, कॅपिटल एमच्या स्वरूपात, तर बघा बॉडीची डेन्सिटी म्हणजे बॉडीचं मास डिवायडेड बाय बॉडीचं व्हॉल्यूम. याच्यावरून व्हॉल्यूम, इथलं व्हॉल्यूम हे जर रिप्लेस करायचं म्हटलं तर स्मॉल मास म्हणजे एक्स्ट्रा मास किती ठेवावा लागणार आहे, दॅट इज व्हॉल्यूमच्या ठिकाणी मास ऑफ द बॉडी डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ बॉडी इन ब्रॅकेट रो मायनस, सॉरी सिग्मा मायनस रो येणार आहे. ओके, so small m is equal to capital M in bracket sigma upon rho minus 1 येणार आहे, सॉरी मायनस 1. जे रो ना आतमध्ये डिवाइड केलं तर एवढं एक्स्ट्रा मास त्या बॉडीवर ठेवावं लागणार आहे. ओके, हे दोन्ही फॉर्म्युले महत्वाचे आहेत. हा झाला व्हॉल्यूमच्या स्वरूपात आणि हा बॉडीच्या मासच्या स्वरूपातला फॉर्म्युला येणार आहे. Okay, so small m is equal to phi in bracket rho minus phi in bracket sigma minus rho येणार आहे, किंवा small m is equal to capital M in bracket sigma upon rho minus 1 येणार आहे. आता आणखी एक क्वेश्चन याच्यामध्ये बघा, क्वेश्चन इज लाईक दिस, a body of mass capital M float with x centimeter submerged. A body of mass M, mass capital M, floats with x centimeter submerged. Body of mass M float with x centimeter submerged. Full stop. The mass M required to float with y centimeter submerged. y centimeter submerged. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय पुन्हा एकदा, there is a body of mass M, this is a body of mass M, आणि काय झालेलं आहे, त्याचा 1 सेंटीमीटर एवढा पार्ट जो आहे तो काय आहे, सबमर्ज्ड आहे. 1 सेंटीमीटर पार्ट इज सबमर्ज्ड, 1 सेंटीमीटर पार्ट इज सबमर्ज्ड आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय, आता किती मास इथं लावल्यानंतर म्हणजे स्मॉल एम मास, टोटल मासच काढायचा आहे, सो दॅट y सेंटीमीटर गेट सबमर्ज्ड. 1 सेंटीमीटरचं y सेंटीमीटर सबमर्ज व्हायला पाहिजे, तर किती मास लागेल. ठीक आहे, आता याचं इक्वेशन काय येणार बघा, तर सपोज याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, या बॉडीचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, या पद्धतीने क्युबिकल बॉडी आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए आहे. ठीक आहे, तर बॉडी फ्लोट होण्यासाठी कंडिशन काय असते, तर वेट इज इक्वल टू काय झालं पाहिजे, अपथ्रस्ट झालं पाहिजे. वेट इज इक्वल टू अपथ्रस्ट झालं पाहिजे, तरच काय होते, बॉडी फ्लोट होते. आता वेट बॉडीचं किती येणार आहे, एम इंटू जी येणार आहे, आणि अपथ्रस्ट म्हणजे काय येणार आहे, इमर्स्ड व्हॉल्यूम इंटू सिग्मा इंटू जी येणार आहे. जेवढे इमर्स्ड व्हॉल्यूम असणार ना
तेवढंच व्हॉल्यूम डिस्प्लेस झालेलं असणार आहे. सो डिस्प्लेस व्हॉल्यूम इंटू सिग्मा इंटू जी, इमर्स व्हॉल्यूम. जी कॅन्सल होणार आहे. सो कॅपिटल एमचं इक्वेशन काय येणार आहे? आता इमर्स व्हॉल्यूम बघा, इमर्स व्हॉल्यूम एक्सच्या स्वरूपात कसं काढता येईल? तर एक्स इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हे इमर्स व्हॉल्यूम असणार आहे. कारण एक्स पार्ट बुडालेला आहे ना, तर एक्स पार्टची हाईट इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हे इमर्स व्हॉल्यूम असणार आहे इंटू सिग्मा येणार आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. तसंच इथं देखील काय येणार आहे? वाय पार्ट इमर्स होण्यासाठी किंवा फ्लोट होण्यासाठी पुन्हा एकदा कंडिशन काय आहे? वेट शुड बी इक्वल टू काय व्हायला पाहिजे? अपथ्रस्ट व्हायला पाहिजे. वेट शुड बी इक्वल टू अपथ्रस्ट. वेट किती येणार बघा इथं? एम इंटू जी येणार आहे, इज इक्वल टू अपथ्रस्ट किती येणार आहे? दॅट इज आय इंटू सिग्मा इंटू जी. जी पुन्हा एकदा कॅन्सल होईल. सो एम इज इक्वल टू इमर्स व्हॉल्यूम आता काय होणार आहे? वाय इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन होणार आहे इंटू सिग्मा. ठीक आहे, सो दिस इज इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 जर केलं तर काय होणार आहे? स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम इज इक्वल टू काय येणार आहे? ए सिग्मा कॅन्सल होईल आणि एक्स बाय काय येणार आहे? वाय येणार आहे. सो मास रिक्वायर्ड टू सबमर्ज वाय, स्मॉल एम इज इक्वल टू काय येणार आहे? एक्स बाय वाय इंटू कॅपिटल एम येणार आहे. लक्षात येत आहे? तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. म्हणजे कॅपिटल एम मास असताना, बॉडीचं कॅपिटल एम एवढं मास असताना 1 सेंटीमीटर काय झालंय? सबमर्ज झालंय. तर बॉडीचं किती मास झाल्यानंतर काय होणार आहे? वाय सेंटीमीटर सबमर्ज होईल असा क्वेश्चन आहे. सबमर्ज. तर इथं काय येणार आहे? एम बाय कॅपिटल एम इज इक्वल टू काय येतं? दॅट इज सॉरी, एक्स बाय वाय नाही, इथं मिस्टेक झाली. स्मॉल एम बाय कॅपिटल एम म्हणजे काय येणार आहे? ए सिग्मा कॅन्सल होणार. स्मॉल एमच्या इक्वेशन मधले इथं वाय राहणार, बरोबर आहे ना? वाय डिवायडेड बाय एक्स. सो वाय डिवायडेड बाय एक्स इंटू कॅपिटल एम. बघा, कॅपिटल एम मासला 1 सेंटीमीटर सबमर्ज होत आहे, स्मॉल एम मासला वाय सेंटीमीटर सबमर्ज होत आहे. तर स्मॉल एम बाय कॅपिटल एम इज इक्वल टू काय येणार आहे? वाय बाय एक्स येणार आहे. सो एम इज इक्वल टू वाय बाय एक्स इंटू काय येणार आहे? कॅपिटल एम येणार आहे. म्हणजे थोडक्यात याचा मिनिंग काय होतो की जेवढं मास जास्त तेवढं सबमर्ज्ड पार्ट काय असणार आहे? जास्त असणार आहे. ओके, म्हणजे याच्यावरून सिंपल लक्षात घ्या एक्झाम्पल. हे बघा, 100 ग्रॅम वेट असताना 1 सेंटीमीटर जर मर्ज होत असेल, म्हणजे 1 सेंटीमीटर लेंथ काय होत असेल बॉडीची, त्याच्यामध्ये मर्ज होत असेल, तर 2 सेंटीमीटर सबमर्ज होण्यासाठी किती मास पाहिजे? 200 ग्रॅम पाहिजे. 3 सेंटीमीटर सबमर्ज होण्यासाठी 300 ग्रॅम पाहिजे, अँड सो ऑन. म्हणजे सबमर्ज्ड डेप्थ जी आहे, एक्स वगैरे सबमर्ज्ड डेप्थ जी आहे ती कशावर डिपेंड असते? मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, असा त्याचा मिनिंग झाला. ओके, सो सबमर्ज्ड हाईट किंवा सबमर्ज्ड डेप्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? मास येणार आहे. हे लक्षात ठेवायचं. तेव्हा याच्यावर सिंपल क्वेश्चन असा होऊ शकतो, 1 सेंटीमीटर सबमर्ज करायला, सबमर्ज, ओके, किंवा 1 सेंटीमीटर ऐवजी 5 सेंटीमीटर घेऊया. क्वेश्चन असा असू शकतो, 5 सेंटीमीटर सबमर्ज करायला, 5 सेंटीमीटर सबमर्ज करायला, एखादी बॉडी 5 सेंटीमीटर सबमर्ज करायला सपोज 15 kg वेट लागत असेल, 15 kg, तर 7 सेंटीमीटर सबमर्ज करायला, 7 सेंटीमीटर सबमर्ज करायला ऍडिशनल वेट किती लागेल? ऍडिशनल वेट असं म्हटलं, ऍडिशनल वेट म्हणजे 15 kg वर आणखी वेट किती टाकायला पाहिजे जेणेकरून 5 सेंटीमीटरचं 7 सेंटीमीटर होईल. आताच काय सांगितलं की हे जे सबमर्ज्ड पार्ट जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास असतो. म्हणजे पहिलं इक्वेशन काय होणार आहे? सबमर्ज्ड पार्ट किती आहे? 5 सेंटीमीटरचा आहे, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? 15 kg येणार आहे. आता 7 सेंटीमीटर सबमर्ज करायला किती वेट पाहिजे ते काढूया आपण, म्हणजे हे टोटल वेट येणार आहे, लक्षात घ्या. सो 5/7 इज इक्वल टू काय येणार आहे? 15 बाय स्मॉल एम येणार. सो स्मॉल एम इज इक्वल टू काय होणार आहे? 21 येणार, बरोबर आहे ना? कॅल्क्युलेशन केल्यावर एम LHS ला घेतलं तर काय होणार आहे? 15/5 इंटू 7 येणार आहे. 21 kg व्हायला पाहिजे. मग ऍडिशनल वेट किती ठेवल्यावर ते 5 kgचं 7 सेंटीमीटर सबमर्ज होईल? तर ऍडिशनल मास तिथं प्लेस करायला पाहिजे
21 मायनस 15 दॅट इज 6 kg ऍडिशनल मास तिथं प्लेस करायला पाहिजे. तर काय होणार आहे, 15 kg ऑलरेडी होतं, त्याच्यावर 6 kg आणखी ठेवलं तर काय होणार, 5 सेंटीमीटर पूर्वी मर्ज होतं ते काय होतं, 7 सेंटीमीटर सबमर्ज होणार आहे. ओके, तर हे एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा की सबमर्ज्ड पार्टची हाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असते, वेट ऑफ दॅट बॉडी असते. ओके, सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स.